लोकसभा निवडणुकीच्या एक दिवसाआधी सुप्रीम कोर्ट राफेल विमान खरेदी प्रकरणी आज निर्णय देण्याची शक्यता आहे। राफेल विमान खरेदी प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती आणि राफेल प्रकरणाची पुढील सुनावणी नाही, त्यामुळे आज पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाचं खंडपीठ निर्णय देणार आहे। याचिकाकर्त्यांनी कोर्टात राफेल संदर्भात सादर केलेले दस्तऐवज चोरून मिळवले आणि चोरून मिळवलेले दस्तऐवज पुरावा होऊ शकत नाही असा दावा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केला। त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेऊ नये असं अपील केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिलं। त्यामुळे याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या दस्तऐवजावर सुनावणी घ्यावी की नाही यावर आज सुप्रीम कोर्ट अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के.एम. जोसेफ यांचं खंडपीठ हा निकाल देणार आहे। नियम डावलून सरकारने ऑफसेट करार केल्याचा दावा द हिंदूने केलाय, तर सरकारने ऑफसेट करारातील काही मुद्दे लपवल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। त्यामुळे मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात काय निर्णय येणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। राफेल याचिकाकर्त्यांनी चोरून दस्तऐवज मिळवले। चोरून मिळवलेले गोपनीय दस्तऐवज हा पुरावा होत नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेऊ नये अशी अपील केंद्र सरकारकडून नेमलेल्या वकिलांनी केली। याचिकाकर्त्यांनी हे दस्तऐवज जे आहेत ते चोरून मिळवलेत आणि चोरून मिळवलेले दस्तऐवज हा पुरावा होऊ शकत नाही, तर पुरावा मिळण्याचा सोर्स विचारण्याचा अधिकार कुणालाच नाही। दस्तऐवजातील माहिती महत्वाची पद्धत नाही। भ्रष्टाचार उघड करण्यासाठी चोरून दस्तऐवज मिळवणे मजबुरी आहे। गोपनीय माहिती देणाऱ्यांची ओळख सांगणे हे महत्वाचं नाही। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।